हॅलो फ्रेंड्स, आज आपण टेक्स्टवरती ॲनिमेशन कसे यूज करायचे तर ते बघणार आहोत। त्यासाठी मी व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन बॅकग्राऊंडला मी कलर सिलेक्ट करत आहे। पिंक कलरचा बॅकग्राऊंड घेतलेला आहे। नंतर टेक्स्ट बॉक्स घेत आहे, त्यामध्ये मोशन हे वर्ड टाईप करत आहे। याची फॉन्ट साईज जी आहे तर ती इन्क्रीज करत आहे। फॉन्ट जी आहे तर ती मी एंटम घेत आहे। पूर्ण वर्ड जो आहे तर तो मी कॅपिटल करत आहे। आता याचा कलर जो आहे तर तो मी व्हाईट करत आहे आणि बरोबर मध्ये प्लेस करून घेत आहे। याचं डुप्लिकेट करून घेत आहे आणि तिथे मी एजी हा वर्ड टाईप करत आहे। नंतर त्याचे अजून एक डुप्लिकेट करून तिथे टू यूज हे मी वर्ड टाईप करत आहे। एजी हा वर्ड मी लेफ्ट साईडला प्लेस केलेला आहे आणि टू यूज हा वर्ड मी राईट साईडला प्लेस करत आहे। नंतर याच्यावरती मी ॲनिमेशन यूज करत आहे। तर स्टॉम्प हे ॲनिमेशन मी इथे मोशनवरती ॲप्लाय करत आहे। आता या पेजचं डुप्लिकेट करून घ्यायचं आणि जो लेफ्ट साईडचा एजी हा वर्ड आहे तर तो मी मधोमध प्लेस करत आहे। नंतर या पेजचं परत अजून एकदा डुप्लिकेट करून घ्यायचं आणि जो राईट साईडला टू यूज हा वर्ड आहे तर तो मी प्लेस करत आहे। एजी हा वर्ड जो आहे तर त्याची साईज जी आहे तर ते मी कमी करत आहे। नंतर ट्रान्झिशनमध्ये जाऊन मॅच अँड मूव्ह हे ट्रान्झिशन मी यूज आणि हा आहे आपला फायनल रिझल्ट। तर याची मी ड्युरेशन जी आहे तर ती पहिल्या स्लाईडची कमी करत आहे, तसेच दुसऱ्या स्लाईडचीही थोडी कमी करत आहे। 3.0 ही ड्युरेशन मी सिलेक्ट करत आहे। आता परत अजून एक व्हिडिओ बघणार आहोत, तर त्यासाठी मी व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन व्हिडिओ बॅकग्राऊंडला कलर जो आहे तर तो मी ग्रीन कलर घेत आहे। टेक्स्ट बॉक्स घेत आहे, त्यामध्ये ही मगाच्यासारखंच मोशन हा वर्ड टाईप करत आहे। याची फॉन्ट साईज जी आहे तर ती मी इन्क्रीज करत आहे आणि एंटम ही फॉन्ट मी घेत आहे, डुप्लिकेट करून घेत आहे। तिथे एजी हा वर्ड टाईप करत आहे। नंतर याचीच अजून एक डुप्लिकेट करून तिथे टू यूज हा वर्ड टाईप करत आहे। फॉन्ट साईज आहे तर ती मी एजी आणि टू यूजची कमी करून घेत आहे। एजी हा वर्ड मी राईट साईडला प्लेस करत आहे आणि टू यूज हा वर्ड देखील मी राईट साईडला प्लेस करत आहे। मोशनवरती मी स्टॉम्प हे ॲनिमेशन यूज केलेलं आहे। नंतर या पेजचं डुप्लिकेट करून घ्यायचं आणि मोशन जे आहे तर ते रोटेट करून लेफ्ट साईडला मी प्लेस करत आहे। आता जो एजी हा वर्ड आहे तर तो मी राईट टू लेफ्ट या साईडला घेत आहे। नंतर या पेजचं डुप्लिकेट करून घ्यायचं आणि जो टू यूज हा वर्ड आहे तर तो मी राईट टू लेफ्ट प्लेस करत आहे। मधोमध मी प्लेस करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता हा फायनल रिझल्ट। ट्रान्झिशन ॲप्लाय करायचं राहिलं होतं, तर ट्रान्झिशन मी मॅच अँड मूव्ह हे ॲप्लाय करत आहे ऑल पेजेसला आणि तुम्ही बघू शकताय हा फायनल रिझल्ट। टेक्स्टचा कलर जो आहे तर तो मी व्हाईट करून घेत आहे। फर्स्ट पेजवरती व्हाईट केलेला आहे, आता सेकंड पेजवरती व्हाईट कलर करून घेत आहे टेक्स्टचा। नंतर थर्ड पेजलाही व्हाईट कलर करून घेत आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।